कर्करोगाने ग्रासलेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत मदतीचा हात पुढे करणार। अभिनय कट्ट्याचे सर्वेसर्वा किरण नागती यांनी वाढदिवसानिमित्त केला संकल्प। अभिनय कट्ट्याचे सर्वेसर्वा शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांचा वाढदिवस अभिनय कट्टा येथे साजरा झाला। 24 तास समाजसेवेसाठी वाहून घेतलेले किरण नागती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करत असतात। त्यांचा वाढदिवसही अवाजवी खर्च, डीजेचा कर्कश आवाज व फटाक्यांची आतषबाजी न करता अतिशय साध्या पद्धतीने साजरा झाला। या प्रसंगी अनेक मंडळी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत किरण नागती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाला प्रत्येक जण संकल्प करतो, किरण नागती यांनीही संकल्प केला। गेल्या अनेक वर्षांपासून किरण नागती हे समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीला धावून जातात। तसेच या वाढदिवसादिनी त्यांनी ज्येष्ठ नागरिक, ज्यांना कोणाचा सहारा नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात पुढे करणार, तर नौपाडा विभागातील कर्करोग या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनाही कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं किरण नागती यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। मला असं वाटतं माझा जन्मदिवस म्हणजे तो काय असं सेलिब्रेशनचं वगैरे दिवस असतो असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्या जन्मदिवसानिमित्त जसं आपण म्हणताय तसं मी दरवर्षी एक वेगळा संकल्प करत असतो। तो संकल्प तोच असतो की माझ्यामुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला पाहिजे। समाजामध्ये बरीच संकट आहेत, बरीच दुःख आहेत, तर ती दुःख दूर करण्यासाठी आपण दरवर्षी एक एक स्टेप पुढे आलो पाहिजे। आणि त्या माध्यमातून आपण बघितलं असेल की वी आर फॉर यूच्या माध्यमातून काम केलं कोविड नंतर आपण नौपाडा रक्षक सुरू केलं। नौपाडा रक्षक सुरू केल्यानंतर आपण संस्कार वर्ग सुरू केलं। त्याचबरोबर सुरुवातीला स्वामींनी एक आपल्याला कुठेतरी आशीर्वाद दिला आणि स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र सुरू झालं। हे सगळं करत असतानाच आता एक मला सरप्राईज आपल्या या सगळ्या तरुण मुलांनी दिलं की त्यांनी एक फेसबुक पेज सुरू करण्याचं ठरवलंय आणि आज त्याचं लॉन्चिंग त्यांनी मगाशी एका या स्वरूपामध्ये केलं आणि त्याचं पोस्टर लॉन्च त्यांनी केलं। म्हणजे ते मला आता लक्षात आलं, ते म्हणाले की 3 दिवसामध्ये 100 जणांच्या प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या। 3 दिवसात जर 100 जणांच्या प्रतिक्रिया हे त्या मिळाल्या की वेगवेगळ्या सेवा इथनं ज्यांनी घेतल्या त्या प्रतिक्रिया, मग ते आपल्याला मार्केटिंग करायचं, ॲडव्हर्टायझिंग करायचं म्हणून त्या प्रतिक्रिया नको होत्या। ती मुलं असं म्हणत होती की सर आपण जे काम केलंय ते आपल्या समाजामधल्या प्रत्येकाला कळावं याकरता त्या प्रतिक्रिया होत्या आणि याकरता त्या प्रतिक्रिया आहेत। त्यामुळे आता एक स्टेप पुढे जाऊन आमची जबाबदारी वाढणार आहे। नौपाड्यासाठी काम करत असताना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करत होतो, पण आता एक स्टेप पुढे जाऊन आपण हा नौपाडा अजून विस्तारणार आहे। याच्यामध्ये असलेले जे सिंगल पॅरेंट्स जे राहत आहेत, म्हणजे जे एकटे राहत आहेत, ज्येष्ठ पण तुम्ही वृद्ध ज्याच्यामध्ये महिला आहेत किंवा पुरुष आहेत, तर त्यांच्यासाठी जास्त काम करायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या 6 महिन्यांपासून जे आपण सुरू केलेलं आहे आणि आज माझा खरा तो मोठा संकल्प असणार आहे की कर्करोगासाठी येणाऱ्या दिवसात भविष्यामध्ये खूप मोठं काम करण्याचं प्लॅनिंग आम्ही करतोय। कारण मी जे अनुभवतोय गेल्या 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये, ते कर्करोगाची संख्या, रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते। फार पूर्वी असं होत होतं की महिन्यातनं 3, 4, 5 असे रुग्ण असायची, पण आत्ता माझ्या लक्षात येतं की मला येणारे फोन कॉल्स हे जर दिवसाला 3-3 आणि 4-4 असतील
महिलांमधल्या कर्करोगाची संख्या जर जास्त अजून वाढत असेल तर त्याच्यासाठी अवेअरनेस करण्यासाठी मला असं वाटतं सगळ्याच गोष्टी हा संकल्प खऱ्या अर्थानं मी आज करतोय। आणि ज्यांना ज्यांना कुठेतरी कर्करोग डिटेक्ट झालाय, कुठे रिपोर्ट्स आले तर त्यांनी कृपया तुम्ही आम्हाला संपर्क करा। आजपर्यंत जवळजवळ 162 कर्करोग झालेल्या रुग्णांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून असेल, इतर वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून असेल, ते फक्त पैशाचं सहकार्य नाही तर कुठल्या पद्धतीनं ट्रीटमेंट कुठली केली पाहिजे। कधी कधी ट्रीटमेंटची अपॉइंटमेंट घेता घेता तुम्ही सेकंड फेजमध्ये असलेला रोग हा तिसऱ्या कुठेतरी स्टेपमध्ये जातो आणि तिथे अडचण होते। त्यामुळे त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत। एका संस्थेबरोबर आपण टायअप केलंय, ज्याला टाटाला जायचंय, ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांच्यासाठी 4 व्हीलरची सुविधा ही मोफत केलेली आहे। अशा अनेक गोष्टी ज्या आपण येणाऱ्या दिवसामध्ये घेऊन येणार आहोत। पहिले तर मी नौपाडा विभागामध्ये कर्करोग जे रुग्ण आहेत त्यांची संख्या काय आहे त्याचा आता अनालिसिस करायला घेणार आहे। ते उद्यापासूनच काम सुरू होणार आहे। त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्या ठाण्यामध्ये जी वाढलेली संख्या आहे त्याच्यासाठी आम्ही स्टडी करणार आहोत।